मित्रांनो, सध्या औरंगाबादमध्ये कोचिंग क्लास असोसिएशनचं राज्यस्तरीय अधिवेशन चालू आहे. आपल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या प्रांगणामध्येच हे अधिवेशन होत आहे. खरं पाहिलं तर आजची शिक्षण पद्धती ही कोचिंग क्लासेसच्या विना कुणाला कल्पनाच करवत नाही. कारण मुलगा शाळेमध्ये गेला, घरी त्याचा अभ्यास घेणं होत नाही आणि मग आपली जबाबदारी ही सरळपणे पालक लोक सोयीस्करपणे कोचिंग क्लासवरती सोडून मोकळे होतात. पण हे जे कोचिंग क्लासवाले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, हे तुमच्या मुलांची जबाबदारी समर्थपणे पेलतात आणि त्याला व्यावसायिक जगामध्ये सक्षम बनवण्यासाठी कार्यरत राहतात. यांच्या पण काही समस्या असतील ना, यांचेही काही विषय असतील ना. खरं पाहिलं तर आपण त्यांच्या प्रश्नांकडे, त्यांच्या समस्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आहोत. आणि एक त्यांच्या कार्याप्रती आपण जो एक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, जो आदर आपण द्यायला पाहिजे, त्या बाबतीमध्ये आपण थोडेसे कमी पडतोय असं नाही वाटत का तुम्हाला? एक्झॅक्टली. खरं पाहिलं तर हे कोचिंग क्लासचं जे असोसिएशन आहे, त्यांचं जे अधिवेशन आज होत आहे, यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातून, म्हणजे महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यामधून जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांचं इथे पार्टिसिपेशन मिळालेलं आहे. या 27 जिल्ह्यामधून या अधिवेशनामध्ये उपस्थिती नोंदवण्यात आलेली आहे. विविध कोचिंग क्लासेसचे संचालक, त्यांचे प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये आज उपस्थित आहेत. या दरम्यान ते विविध समस्यांवरती उहापोह करणार आहेत. तसेच किती चांगल्या पद्धतीने आपल्याला यापुढे कोचिंग क्लास मधून विद्यार्थ्यांना घडवता येईल यावरही त्यांचं विचार मंथन होणार आहे. खरं तर या कोचिंग क्लास असोसिएशन ही राज्यस्तरीय संघटना जी आहे, ह्याचं एक उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल ते असं आहे की जे विखुरलेले कोचिंग क्लासेस आहेत महाराष्ट्रभर, या सर्वांना एका छताखाली आणणं, जेणेकरून त्यांच्या समस्यांचं आपल्याला व्यवस्थित वर्गीकरण करता येईल आणि त्या वर्गीकरणानुसार शासन दरबारी आपल्याला त्यांच्या प्रश्नाची मांडणी करता येईल, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. या उद्देशानेच हा कोचिंग क्लास असोसिएशनचा राज्यस्तरीय अधिवेशन आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहामध्ये होत आहे. तर चला आपण या संघटनेचे जे अध्वर्यू आहेत आणि ते स्वतः कुठल्या ना कुठल्या कोचिंग क्लासेसचे संचालकही आहेत, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आपला कार्यक्रम आहे शिक्षणावर बोलू काही. सर्वप्रथम आजचे आपले जे पाहुणे आहेत, प्राध्यापक पंकज कुमार बांडे. बांडे सर बांडे कोचिंग क्लासेस वाशिम इथून आलेले आहेत. त्या बांडे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत. तसेच ते कोचिंग क्लास असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पण आहेत. बांडे सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. याचबरोबर आपले दुसरे पाहुणे आहेत प्राध्यापक SR काजळे सर. काजळे सर हे ज्ञानसागर करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबादचे संचालक आहेत. तसेच ते CCA असोसिएशन, ज्याला आपण कोचिंग क्लासेस असोसिएशन म्हणतो, त्याचे ते प्रमुख मार्गदर्शकही आहेत. चला तर आज आपण त्यांच्याशी शिक्षणासंदर्भात, कोचिंग क्लासेसच्या संदर्भात आणि नव्याने येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक पॉलिसीच्या संदर्भात थोड्याशा गप्पा मारू. धन्यवाद सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आपण सुरुवात अशी करूयात सर की
नव्याने भारत सरकारतर्फे एक नवीन शैक्षणिक प्रणाली येऊ घातलेली आहे. या नवीन शैक्षणिक प्रणालीमध्ये विविध पातळ्यांवरती शिक्षणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यामध्ये सुधार जे आहेत ते सुचवण्यात आलेले आहेत. यामुळे आता एक अशी परिस्थिती येईल की आपल्या पूर्णतः शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान वर्धित करतानाच आपल्याला त्यांना त्यांच्या स्किल्सला, त्यांच्या कौशल्यांना सुद्धा धार करावी लागणार आहे. कारण ज्ञानवर्धित आणि स्किल वर्धित असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थीच आज आपल्याला पुढे न्यायचे आहेत, जे की भारताचे आधारस्तंभ आहेत. तर जो रुटीन पॅटर्न आपला सध्या ट्युशन्सचा आहे, कोचिंग क्लासेसचा आहे, की एक परीक्षा असते साधारणतः JEE असेल किंवा नीट असेल किंवा MPSC UPSC वगैरे अशा परीक्षा असतील. याच्यासाठी आपण आपला एक परिपाठ आहे, त्या परिपाठाप्रमाणे आपण त्यांची तयारी करून घेतोय. आता काळ बदलेल, शिक्षण पद्धती बदलेल आणि ह्या परीक्षांचं स्वरूपही बदलेल. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जो कस लागणार आहे तो म्हणजे कोचिंग क्लासेसचा. यासाठी आपण कशा प्रकारे तयार आहात हे आम्हाला जाणून घेण्यात आनंद वाटेल. सर्वप्रथम जी शिक्षण प्रणाली जुनी होती त्या शिक्षण प्रणालीमध्ये फक्त पाठांतर करणे एवढंच विद्यार्थी करत होता. ते करूनच तो मार्क घेण्याचा प्रयत्न करत होता. एक शिक्षण घेत असताना तो दुसरं शिक्षण घेऊ शकत नव्हता. पण आताच्या काळामध्ये जी नवीन शिक्षण प्रणाली 2021-22 मध्ये सरकारने या ठिकाणी आणलेली आहे ती खरोखर उत्तम आहे. हे बदलणे गरजेचं होतं. मागच्या 30 वर्षापासून शिक्षण प्रणाली बदलल्या गेलेली नव्हती. शिक्षणाचे नियम, नवीन धोरणे, कायदे बदलल्या गेलेले नव्हते. पण ते आता बदलल्या गेले आणि ही विद्यार्थ्यांसाठी खरोखर खूप महत्त्वाची आहे, खूप चांगली संधी आहे. यातून विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी स्पेशली टेक्नॉलॉजिकली प्रिपेअर होईल. त्याला प्रॅक्टिकल्स कशा प्रकारे करायचे, त्याने घेतलेलं जे ज्ञान आहे, नॉलेज आहे, ते कशा प्रकारे वापरायचं हे या शिक्षण प्रणालीतून त्याला कळेल. कोचिंग क्लासेसचे प्रत्येक संचालक किंवा कोचिंग क्लासेस यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो स्वतःला बदलायला तयार आहे. नवीन शिक्षण प्रणालीनुसार तो विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी सक्षम आहे आणि त्यासाठी तो तयारी करत आहे. तयारी करावीच लागते. आणि या तयारीतून जो विद्यार्थी घडेल तो मात्र फार जबरदस्त असेल. तो भारताला, भारतीय टेक्नॉलॉजीला अत्यंत उच्चतम स्तरावर घेऊन जाईल यात तीळ मात्र शंका नाही. काजळे सर, तुमचंही मनोगत आम्हाला ऐकावं वाटेल. यामध्ये रुटीन एज्युकेशन घेताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी निवडता येतील. महत्त्वाचं म्हणजे जर एखादा विद्यार्थी BA घेऊन, पूर्वी काय करायचा, BAचा एज्युकेशन घ्यायचा आणि त्याच्याबरोबर त्याला त्याचा आवडीचा विषय एखादा फोटोग्राफीसारखा असेल, काही कुठला तरी टुरिझमसारखा असेल, तर तो त्याला निवडता यायचा नाही. तो रुटीन पद्धतीने त्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला लागायचं, PG कंप्लीट करायला लागायचं, PG कंप्लीट करायला लागायचं. पण त्याला त्याच्या आवडीचे विषय घेऊन जाताच येत नव्हते किंवा आपण त्याला फोर्स करत होतो की नाही रे बाबा, तुला हा रूट सोडायचा नाहीये. आता त्याला रूट सोडून जाता येणार आहे. तो त्याचं म्हणजे रुटीन ग्रॅज्युएशन करता करताच त्याला काहीतरी वेगळे विषय घेऊन त्याची आवड डेव्हलप करता येईल. त्याच्यातून त्याचा अर्निंग सोर्स त्याला वाढवता येईल. त्याला समाजात काहीतरी वेगळं स्थान पण मिळेल. जसं की बाहेरच्या देशात आहे की आपलं एज्युकेशन घेताना वेगवेगळ्या डिग्रीज एका वेळेस घेता येतात आपल्याला, तसं आपल्याकडे देखील आता घडेल काहीतरी वेगळं. त्याच्यातून निश्चितच विद्यार्थ्याचा फायदा होणार आहे आणि आम्ही लोक देखील त्याच्यासाठी तत्पर आहोत. घडेल काय म्हणतात सर, ते आता सुरू झालेलं आहे. आपल्याला माहितीच असेल की महात्मा गांधी मिशन हे गेल्या 40 वर्षापासून, 4 दशकांपासून आपल्या इथे शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज, जे महात्मा गांधी मिशनची जी ध्वजनौका आहे, त्याला आपण फ्लॅगशिप इन्स्टिट्यूट म्हणतो, त्या इन्स्टिट्यूटच्या मार्फत एक उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. आणि आमचे जे विद्यार्थी आहेत इथे शिक्षण घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत आणि इतके उच्च दर्जाचं त्यांचं कर्तृत्व ते जगभर दाखवत आहेत की आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आता याच महात्मा गांधी मिशननी काळाची पावलं ओळखून नव्या शिक्षण प्रणालीप्रमाणे विद्यापीठामध्ये स्वतःला परावर्तित करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण विद्यापीठ होतो तेव्हा आपल्याला आपली शिक्षण प्रणाली बनवण्याचा एक अधिकार मिळतो आणि ती मान्यताप्राप्त अधिकार असतो. ज्या AICTE झालं किंवा UGC झालं, यासारख्या ज्या शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्या भारत सरकारच्या एजन्सीज आहेत, त्यांच्या मार्फत या युनिव्हर्सिटीला
एन्डॉर्स केला गेलेला आहे, मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्यामुळे आमचा जो सध्याचा जो अभ्यासक्रम आहे महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा, तो सुद्धा तुम्ही म्हणताय तसं ऑलरेडी आम्ही केलेला आहे. आमच्याकडे काय विद्यार्थी ते ऍडमिशन घेतो, ऍडमिशन घेतल्यानंतर एका विविक्षित अभ्यासक्रमासाठी जेव्हा तो एनरोल्ड असतो त्यावेळेस त्याला 2 प्रकारचे ऑप्शन्स असतात, मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे त्याला जो अभ्यासक्रम आहे तो तर करायचाच आहे आणि यासोबत त्याला काही मायनर सब्जेक्ट्स घेता येतात, जी की साधारणतः आपण म्हणू शकतो अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असलेली शिक्षण प्रणाली अशीच आहे की आवडीचा विषय जर घ्यायचा असेल तर त्याला मायनर्स मधून तो विषय घेता येईल. म्हणजे समजा मी आज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतोय आणि माझा इंटरेस्ट आहे कम्प्युटरच्या जावा लँग्वेजमध्ये, आणि समजा तो जावा लँग्वेजचा सब्जेक्ट माझ्या अभ्यासक्रमात जर नसेल तर मला वाईट वाटायची गरज नाही, मी तो विषय घेऊ शकतो माझ्या अभ्यासक्रमामध्ये आणि तो पास करून माझे क्रेडिट्स, त्या क्रेडिट्सच्या प्रमाणात मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट करू शकतो. म्हणजे तुम्ही जो म्हणताय ना जे ते ऑलरेडी आपण आता सुरू केलेलं आहे, 2 वर्षापासून आपण ते सुरू केलेलं आहे. निश्चितच याचा खूप चांगला आपल्याला प्रभाव मिळणार आहे. पण सर एक खऱ्या मला जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खरा जो प्रश्न आहे तो असा आहे की एक शिक्षक जेव्हा आपण म्हणतो, जो विद्यार्थ्यांचं करिअर ज्याच्या खांद्यावर आहे, तो शिक्षक घडायला एक विशिष्ट ट्रेनिंग लागते आणि त्याचबरोबर तो शिक्षक बनायला एक ठराविक इन्क्युबेशन पिरियड किंवा ज्याला आपण एक ठराविक काळ जायला लागतो, तेव्हाच तो प्रगल्भ शिक्षक बनतो आणि ट्रेनिंग त्याला अजून चांगलं प्रचलित करू शकते. तर जेव्हा हा काळ आपल्याला कन्सिडर करायचा आहे, तर जेव्हा कोपअप करायचं आहे कोचिंग क्लासेसला नव्या शिक्षण प्रणालीसाठी, नव्या शैक्षणिक धोरणांसोबत, मग हे सगळं तुम्ही कसं घडवून आणणार आहात? मागच्याच एका आमच्या मीटिंगमध्ये आम्ही तो विषय झाला, एक आठवडाभरापूर्वी आमची ह्या अधिवेशनाच्या संदर्भातली मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये मी विषय काढला की वागसर आमचे जे राज्याध्यक्ष आहेत त्यांना म्हटलं, सर आपल्याला देखील काही रिफ्रेशर कोर्सेस लावावे लागतील, जेणेकरून की आपल्या प्राध्यापक मंडळींना, टीचर मंडळींना आपल्याला त्या लेवलला नेऊन ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे ते कोर्सेस आहेत, तसं आम्हाला देखील कुठेतरी तुमच्यासारख्या लोक जी MGM युनिव्हर्सिटी असेल किंवा कुठेतरी मदत घ्यावी लागेल आणि त्या माध्यमातून पुढे जावं लागेल. कारण आम्ही स्वतःच्या बळावर तर नाही करू शकत, कुठून तरी स्किल आणावं लागेल, आमच्यासमोर कोणातरी उभं करावं लागेल आणि मग आम्हाला घडावं लागेल त्याच्यातनं. आणि आम्ही निश्चितच त्याच्यासाठी प्रयत्न करून CCIच्या प्रत्येक मेंबरला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू, त्यांना कुठेही मागे पडू देणार नाही. बांडे सर, या कोचिंग क्लास असोसिएशनचे आपण उपाध्यक्ष आहात, तर त्या दृष्टीने तुम्ही कशी पावलं टाकतायत? सर्वप्रथम MGM विद्यापीठ औरंगाबाद यांचे मी आभार मानतो. आज मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की आमचं जे प्रथम राज्य अधिवेशन आहे कोचिंग क्लासेसचं, ते या ठिकाणी पार पडत आहे आणि खूप सुंदर अशी युनिव्हर्सिटी आज आम्हाला त्या निमित्तानं बघायला मिळाली. पूर्ण माहिती जेव्हा विद्यापीठाची आम्ही घेतली, खरोखर खूप चांगले कोर्सेस, लेटेस्ट कोर्सेस की जे काळानुसार आता फार गरजेचे आहेत. जसं की आपण बघतो की सध्या मार्केटमध्ये हजारो कंपन्या ज्या जुन्या होत्या त्या आता डबगाईच निघालेल्या आहेत, नवीन कंपन्या आलेल्या आहेत. जुन्या कंपन्या का डबगाईच निघाल्या, आपण याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणलेलाच नाहीये. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणार नाही, बदलणार नाही, काळानुसार बदलणार नाही, तेव्हा तुम्ही संपून जाल. पण MGM विद्यापीठामध्ये आज जेव्हा आलो तेव्हा हे शिकायला मिळालं की काळानुसार बदलणं हे पण फार सोपं आहे. कारण आपल्याला मदत करायला अख्खीच्या अख्खी एक युनिव्हर्सिटी, पूर्णच्या पूर्ण एक युनिव्हर्सिटी या ठिकाणी उभी आहे आणि ती आम्हाला मदत करायला तयार असेल तर नक्कीच आम्ही एक अल्पशा काळातच नक्की स्वतःला बदलू शकू आणि ते बदलायला आम्ही तयार आहे. कारण काळानुसार बदल हा फार गरजेचा आहे. आम्हालाही बदलावं लागेल, विद्यार्थ्यांनाही बदलावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी विद्यार्थ्यांनाही अशी, पालकांना अशी विनंती करेल की त्यांनी MGM विद्यापीठ जे आहे औरंगाबादचं त्याच्याबद्दल माहिती घ्यावी. ते जे कोर्सेस आहेत ते खरोखर खूप चांगले आहेत. नवीन नवीन कोर्सेसची माहिती घ्यावी. जे जुने कोर्सेस आपण करतो आहे ते आता कुठेतरी मागे पडलेले आहेत. त्यांची गरज मार्केटला आहे का नाही, त्यांची गरज देशाला आहे का नाही, याची पहिले माहिती घ्यावी. नवीन कोर्सेस कुठले आहेत की जे येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला शैक्षणिक स्तरावर खूप उंचावर घेऊन जातील. कारण आपण शिक्षण देतो आहे ते विद्यार्थी उत्कृष्टपणे त्याला जगावं, त्याला मुबलक प्रमाणात उद्या पैसाही त्याला निर्माण करता आला पाहिजे, एक व्यापार करता आला पाहिजे, त्यासाठीच आहे. आणि जर आपण नवीन टेक्नॉलॉजिकल कोर्सेसबद्दल जर माहिती घेतलीच नाही तर कुठेतरी आपण मागं पडू. ते मागं पडू नये म्हणून शिक्षक, पालक, विद्यार्थी, कोचिंग क्लासेस चे शिक्षक या सगळ्यांना मिळूनच कुठेतरी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप छान सर. तुम्ही आशावाद ठेवलेला आहे की महात्मा गांधी मिशन विद्यापीठासारख्या विद्यापीठांचे तुम्हाला सहकार्य अपेक्षित आहे
आम्हाला सुद्धा तुम्हाला मदत करताना, तुमच्यासोबत काम करताना खूपच आनंद वाटणार आहे. तुमचा हा जो हे जे तुमची जी ही इच्छा आहे ती निश्चितच आम्ही आमचे कुलपती आणि कुलगुरूंपर्यंत पोहोचवू. कदाचित ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपण ही मागणी आमच्या माननीय कुलपती आणि कुलगुरूंपर्यंत पोहोचवल्या जाईल असं मला विश्वास वाटतो. सर, साधारणतः एक आपण कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहेत या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जेव्हा बघता तेव्हा कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांचे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत याबद्दल थोडं सांगू शकाल का? जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल समाजामध्ये, तर कोचिंग क्लासेसचा जो शिक्षक आहे, जो संचालक आहे, तो उच्च शिक्षित आहे, तो उच्च शिक्षित आहे. त्याला कुठेतरी सरकार कमी पडलंय की त्याला नोकऱ्या मिळत नाहीये, तो बेरोजगार आहे. पण बेरोजगार असून देखील तो कुठेतरी खालावलेला नाहीये, त्याची मनस्थिती खालावलेली नाहीये. तो एका योद्ध्याप्रमाणे लढत आहे. त्याने स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण केलेला आहे. जर तुम्ही बघत असाल तर त्याने स्वतःचा रोजगार स्वतःच नाही, त्याने अजून काही लोकांना त्या ठिकाणी स्वतःच्या कोचिंग क्लासेसवर रोजगार दिलेला आहे. पण बहुतांश वेळा असं होते की जसं कोरोनाच्या दरम्यानचा आम्हाला असा अनुभव आला की सरकार वेळोवेळी काहीतरी त्या ठिकाणी अंमलबजावणी करत होतं आणि प्रत्येक वेळी हे लिहित होतं की कोचिंग क्लासेस बंद राहतील, कोचिंग क्लासेस बंद राहतील. हे एक दुर्लक्षित वाटायचं की आमचा हा घटक जो आहे तो दुर्लक्षित आम्हाला वाटायचा. कुठेतरी आम्हाला एक एकत्रीकरण येऊन त्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी लढणं हे आम्हाला फार गरजेचं वाटलं आणि त्या ठिकाणी लढा देण्यासाठी मग या ठिकाणी कोचिंग क्लासेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली आणि आम्ही लढा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुठेतरी सरकारने आम्हाला नोटीस केलं की हा पण एक वर्ग आहे की जो सुशिक्षित असून देखील, बेरोजगार असून देखील त्यांनी स्वयंरोजगार निर्माण केलेला आहे. कुठेतरी आम्हाला या ठिकाणी सन्मान मिळाला. याच्या अगोदर आम्हाला तो सन्मान मिळाला नाही. जोपर्यंत आम्ही एकत्र येत नाही, आम्ही स्वतःची जाणीव आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे हे जोपर्यंत आम्ही त्यांना पटवून देत नाही तोपर्यंत त्यांना ते पटलेलं नाही सरकारला. पण ते आता कुठेतरी पटायला लागलेलं आहे आणि त्यातल्या MGM युनिव्हर्सिटीने आम्हाला या ठिकाणी जे बोलावलं, आमची दखल घेतली, आम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर त्यांचाही आम्हाला या ठिकाणी जो सहयोग लाभलेला आहे त्यातून आता निश्चितच सरकार परत एकदा आमची उच्चतम स्तरावर दखल घेईल यात शंका नाही. आणि वारंवार जे अन्याय होत राहतात, कुठेतरी अडचणी येतात, त्याच्या मागण्या आम्ही करत असतो, पण त्याचा पाठपुरावा सरकारकडून आतापर्यंत होत नव्हता. पण एकत्रित आल्यापासून कुठेतरी सरकार लक्ष द्यायला लागलेलं आहे, याचा आनंदही आम्हाला आहे. म्हणजे एकत्र एक लाठी को कोई भी तोड़ सकता है, लेकिन लाठी के भारे को तोडणं मुश्किल आहे, अशा पद्धतीचं कुठेतरी मन आपल्याला जुने लोक सांगायचे ती खरी आहे, ती आम्हाला पटलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो, त्याचा आम्हाला आनंद आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, युनायटेड वी स्टँड. तसंच तुम्हाला काही तर म्हणायचं आहे. सर, मला काजळे सरांकडून जाणून घ्यायला आवडेल की आता बांडे सर जे म्हणाले की सरकारने नेहमी कोरोनाच्या काळामध्ये किंवा ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनच्या काळामध्ये कोचिंग क्लासेस बंद राहतील असं एक वाक्य वापरलं होतं. खरं पाहिलं तर शिक्षण संस्था सुद्धा त्या काळात बंदच होत्या. आमच्यासारख्या शिक्षण संस्था सुद्धा त्या काळात बंद होत्या की फक्त कोचिंग क्लासेसच फक्त बंद होत्या असाही प्रश्न नाही. यामागे उद्देशच असा होता की जिथं जिथं विद्यार्थ्यांचा जमावडा आहे आणि हे विद्यार्थी साधारणतः 14-15 वर्षाच्या वयाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी लस उपलब्ध नव्हती. केवळ त्यामुळे कुठलाही प्रतिबंधात्मक त्यांच्यासाठी उपाय नसल्यामुळे ते आपल्या शिक्षण संस्थांना बंद ठेवलं होतं. त्यामुळे केवळ कोचिंग क्लासेस बंद होते असं नका समजू. आम्ही सुद्धा, आमच्या संस्था सुद्धा बंद ठेवल्या होत्या, पण फिजिकली बंद होत्या. आम्ही विद्यार्थ्यांच्या टचमध्ये ऑनलाईन माध्यमातून फार प्रभावीपणे उतरलेलो होतो. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आमचं एकही विद्यार्थ्यांचं लेक्चर मिस झालेलं नाही त्या काळामध्ये. मुलांचा एक टाइम टेबल असायचा, ऑनलाईन वरून असायचा. फक्त फरक एवढा होता, मुलं वर्गात नसायचे, त्या स्क्रीनच्या पलीकडून विद्यार्थी असायचे, स्क्रीनच्या अलीकडे आम्ही असायचो. पण एकूण एक ऍक्टिव्हिटी, विद्यार्थ्यांचं नुकसान कमीत कमी होईल या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये, यासाठी आम्ही प्रयत्नरत राहिलो. तसं तुमच्यापैकी काही शिक्षण संस्था आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगले प्रभावी उपाययोजना करून विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवलेलं होतं. तर मला कुठंतरी असं वाटतं की सरकारला या बाबतीत दोषी धरण्यात काय प्रॉब्लेम होता, हा आपला सामुदायिक निर्णय असायला पाहिजे होता. हे मला याबद्दल तुमच्याकडून ऐकायला जरा आवडेल सर. महत्वाचं म्हणजे पॅन्डेमिक पोझिशनमध्ये क्लासेस फील्डला सापत्य वागणूक दिलेली आहे सरकारने, हे निश्चितपणे मी सांगू शकतो. कारण की प्रत्येक वेळेस जेव्हाच त्यांचं नोटिफिकेशन निघायचं, शाळा, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय बंद राहतील. आणि ज्यावेळेस मध्ये मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस आमचं कोचिंग क्लासेसचं नाव कुठेही नसायचं. बरोबर, हा एक सगळ्यात महत्त्वाचा फरक. आणि मग
प्रत्येकाकडं टेक्नॉलॉजी होतीच असा प्रकार नव्हता. कोचिंग क्लासेसचे लोक खूप सर्वसामान्य आहेत, कित्येक लोक. ठीक आहे, मी माझा थोडासा सक्षम आहे. मी 4थ्या दिवशी माझं ऑनलाईन एज्युकेशन स्टार्ट केलं. मी देखील 2 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष कम्प्लीटची सर्व्हिस दिली. पण प्रत्येकजण तेवढा सक्षम नव्हता ना. एक सिंगल आर्मी क्लासवाला एखादा असायचा बिचारा. आणि दुसरा प्रश्न असा, आम्ही जरी ऑनलाईन चालवलं तर समजा माझी 10,000 रुपये फीस ठरलेली आहे, मला फीस ती वेळेवर मिळेल याची गॅरंटी नव्हती. जसं की शाळा कॉलेजेस जर बंद राहिले, समजा तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहात, तुमचा भाग वेगळा, पण गव्हर्नमेंट स्कूल्स युनिव्हर्सिटीज या बंद राहिल्या तर त्यांच्या सॅलरीज त्यांच्या प्राध्यापकांच्या चालू होत्या. आमचे लोक, त्यांना काहीच सोर्स नव्हता, जागा भाड्याच्या होत्या, घरमालकाचा तगाता होता. मी ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करता करता त्याच्या नाकी नऊ आले. आमचे साधारणतः 40 ते 45% क्लासेस विथ फर्निचर विकून बिचारे देशदोडीला लागले त्या काळात, कित्येक लोक. माझ्याबरोबर माझे एक सहकारी शिक्षक होते. आता मी 10वीचं ऑनलाईन स्टार्ट केलं आणि 3 सायन्सचे टीचर होते. त्यापैकी एक टीचर मी ठेवला, 2 टीचरला मी कमी केलं. पण एक टीचर तो राहिलेला. म्हटलं सर मी काय करू, म्हटलं काय करणार बेटा. ते म्हणले सर मी जाऊन एक 7,000 रुपये पगाराची मला ड्रायव्हरची कुठेतरी नोकरी मिळते ती करणार आहे. म्हणजे इतकी वाईट सिच्युएशन आली लोकांवर. मग त्या काळात आम्हाला आधार द्यायला कोणीही नव्हतं. अगदी गव्हर्नमेंटने साध्या रिक्षा चालकाला सपोर्ट केला, पण कोचिंग क्लासेस फील्डला 1 रुपयाचा देखील सपोर्ट नाही केला, किंवा एक शब्द देखील वापरला नाही की घरमालकांनी त्यांना सहकार्य करावं किंवा टॅक्सेशनवाल्यांनी त्यांना कुठं सहकार्य करावं. नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवरच कराव्या लागल्या. जर आम्हाला 1 महिन्यात जर आमचा जीएसटी लेट गेला तर लगेच 10 नोटीस येत होत्या. मग त्या काळात आम्ही कसे फेस करत होतो आम्हाला माहीत. आम्ही, माझ्यासारखी व्यक्ती, मी जिथं 70-80 लोकांना घेऊन चालतो, तिथे मी 6-6 महिने रात्रीच्या 1 तासभर देखील झोपलेलो नव्हतो, अशी कंडिशन होती. आणि त्या काळातून आम्ही उभे राहिलो केवळ कशामुळं, या लोकांनी, आम्ही सगळ्या लोकांनी कामं केली. ऑनलाईन माध्यमातून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, ज्ञानदानाचा प्रयत्न केला आणि टिकलो आम्ही. आम्हाला फायनान्शियल सपोर्ट विद्यार्थ्यांकडे किंवा पालकांकडनं फार मिळाला असं नाही. आम्ही त्या काळात, आम्हाला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, बँका देखील विचारत नाहीत, आम्हाला फायनान्स करत नाहीत, कारण की कोचिंग क्लासेसचं कशाच्या बेसवर त्यांना फायनान्स करायचं. मग आम्ही प्रायव्हेटमधून कुठेतरी फंड्स उभे केले आणि त्याच्यावर क्लास रन केलेले आहेत. आणि आज इथं आहोत आम्ही. आज ही पडद्यामागची हालचाल साधारणतः कुणाला माहितीच होत नाही. याच्यापेक्षा फार भयानक परिस्थिती आहे, पण ही फक्त एक तुटक स्वरूपात तुमच्या समोर आणलेली आहे. अच्छा, म्हणजे आता एक छान झालं की तुमचं एक असोसिएशन बनलेलं आहे जे सगळ्यांना एकत्रित करतंय आणि सरकार दप्तरी त्याची नोंद घ्यायला भाग पाडणार आहे. खूप छान. नाही, आम्ही मागच्या 10 जूनलाच, मागच्या वर्षी 10 जूनला ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, जे अक्षरशः निषेध आंदोलन केलं, त्यावेळेस म्हणजे आम्ही, माझ्या क्लासमधनं जवळजवळ 40 लोक त्या आंदोलनात सामील झाले होते. म्हणजे प्रत्येक, आम्ही क्रांती चौकात आंदोलन केलं, सगळ्यांना आमच्यावर गुन्हे दाखल आहेत. माझ्या घरातल्या बायका पोरांसहित सगळ्यांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ही रिअल फॅक्ट आहे. बरोबर. ते तर वास्तविक तर काय, म्हणजे आमचं स्वतःचं कार्य नव्हतं. आम्हाला विद्यार्थ्याची तळमळ दिसत होती, आम्हाला विद्यार्थी पहिल्या स्वतःला दिसत होता, अशी कंडिशन आहे. सर, आतापर्यंत आपण ज्या गप्पा मारत होतो यामध्ये साधारणतः आपण प्रत्येक समस्यांचा उहापोह करत होता. परिस्थिती, नवीन शैक्षणिक पॉलिसी, ही यावर थोडीशी चर्चा केली. मला जाणून घ्यायला असं आवडेल की आत्ताचा तरुण, त्याचा विचार कसा आहे, त्याचा अभ्यासक्रमाच्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी कशी आहे, किंवा तो करिअर म्हणून ज्या गोष्टी ठरवतो आहे तर त्यासाठी त्याचा विचार काय आहे. नाही, विद्यार्थी फार सक्षम आहे सर. फार वैचारिक पातळी फार डेव्हलप झालेली विद्यार्थ्याची. फक्त त्याला ती योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि त्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे. मला विचारायचा एक मुद्दा असा होता की साधारणतः आपण जर पाहिलं ना की इंजिनिअरिंग आणि मेडिकल, फक्त या 2 ट्रॅकवरतीच विद्यार्थ्याचं करिअर चालतं असं त्याचा एक समज असायचा. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता आपण साधारणतः कला शाखेमध्ये सुद्धा इतके छान छान कोर्सेस आहेत. जसं झालं इकॉनॉमिक्स आहे, जर्नलिझम आहे, किंवा आपण लिटरेचर म्हणतो, लिटरेचरही आहे, एज्युकेशन पार्ट आहे, किंवा आपल्याकडे होम सायन्सेस आहे, किंवा बेसिक सायन्सेस आहेत. याच्यातही खूप चांगले चांगले कोर्सेस आहेत आणि तिथं खूप चांगलं करिअर बनतंय. तर या बाबतीत विद्यार्थी सजग आहे का? व्हायला लागले सर सजग, निश्चित व्हायला लागला सजग. इव्हन तुम्ही पाहिलं असेल की IIT झालेला विद्यार्थी देखील इकॉनॉमिक्समध्ये आता हायर एज्युकेशन घ्यायला चाललेला बाहेर जातोय, बरोबर ना. आणि किंवा होम सायन्सेस आहे, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट आहे, प्रत्येक सर्वात काम करतोय विद्यार्थी. आता माझ्याकडची एक फॅमिली आहे, ती काही सपोर्ट नाही घरामध्ये, 3 मुली आणि 1 भाऊ. त्यात 3ही मुली हॉटेल मॅनेजमेंटमध्ये स्थिर झाल्यात आणि त्या 3ही फॉरेनला आहेत, सर्वसामान्य घरातल्या. याचा अर्थ
सर्वसामान्य नागरिक देखील किंवा विद्यार्थी देखील जागा झालेलाच आहे ना, त्याच्याशिवाय घडत नाही ना. म्हणजे साधारणतः काय विद्यार्थी तुमच्याकडे एक वयाच्या 12व्या 14व्या वर्षी दाखल होतो, तर त्यावेळेस त्याला त्याच्या स्वप्नाला धुमारे फुटलेले असतात, आपल्या करिअर काय करायचे ठरलेलं असतं. तर हे मला जाणून घ्यायचे बांडे सरांकडून. यामध्ये मला असं वाटते सर की कुठंतरी पॅरेंट्स आणि समाजाला यामध्ये जागृत होणं फार गरजेचं आहे. जसं की आपण पाहतो की जसं आता तुम्ही म्हटले की 12 ते 14 वर्षाचा जो मुलगा आहे तो शिक्षणासाठी आमच्याकडे येतो, ते खरं आहे. आणि त्याची मानसिक अवस्था पण काय असणार, त्याने जग किती पाहिलेलं असणार, त्याचा मानसिक स्तरावरचा अनुभव किती असणार. तर जनरली पॅरेंट्स काय करतो की बघ बेटा तो इंजिनियर झालेला आहे, बघ बेटा तो कलेक्टर झालेला आहे, बघ बेटा तो डॉक्टर झालेला आहे. तर आपल्याला माहित काय काय समाजामध्ये 3च गोष्टी जास्त चालतात. एक आहे नीट, म्हणजे मग मेडिकलकडे तुम्ही गेले पाहिजे. एक आहे इंजिनिअरिंग, की तुम्ही इंजिनियर झाले पाहिजे. तिसरं तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास केला पाहिजे. पण पालक कुठेतरी हे जाणून घ्यायला तयारच नाही की अजून काय काय आहे. पालक याच्या शोधात नाहीच आहे. पालकांनी याच्या शोधात असायला पाहिजे. विद्यार्थी याच्या शोधात असू शकत नाही सर. त्याचं कारण आहे की त्याची मानसिक अवस्था एवढी मोठी झालेली नाही की तो शोधेल की मला काय करायचंय. ठीक आहे, तो आजूबाजूला पाहून एक मनात एक आणेल की मला हे बनायचंय ते बनायचंय, पण ते तात्पुरतं असेल. पण पॅरेंट्सने जर त्याला वेगवेगळ्या दिशा दाखवल्या की हे असं असते, किंवा शिक्षकाने कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचंही कर्तव्य आहे, शाळेत जे शिक्षक शिकवतात त्यांचंही कर्तव्य आहे की या एवढ्या दिशा आहेत, या दिशेला तुम्ही जाऊ शकता. आणि असे कोणते ठिकाण असतील की ज्या ठिकाणी खरोखर जाऊन तो प्रॅक्टिकली ते नॉलेज पाहू शकतो की मला हे करायला आवडेल का, मला ते करायला आवडेल का, त्याच्या हॉबीज काय आहेत, हे ओळखण्याची संधी आजकाल मिळत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर कोचिंग क्लासेसचा पण यामध्ये दोष आहे असं मला कुठेतरी वाटते. शाळाच दोषी अशातला प्रकार नाहीये. हॉबीच्युअल जे आपण ज्याला म्हणू की एखादं शिक्षण ते दिलं जात नाही. विद्यार्थ्याची हॉबी काय आहे ती ओळखल्या जात नाही. फक्त चालू काय आहे सध्या की बस तुम्ही मार्क घ्या मग आता मार्क घेण्याचे प्रकार 2 झाले. एक तर तुम्ही पाठांतर करून घेता, बरोबर आहे, किंवा काही स्किलफुल विद्यार्थी पण असतात. पण एवढंच आता पुरेसं नाहीये. जसं की आपण बघतो की जुन्या काळामध्ये जर सांगायचं झालं तर एक लाईट होता, तो 60 वॅटचा होता किंवा 100 वॅटचा होता. येलो बल्ब म्हणायचा त्याला, फिलामेंट बल्ब होता तो. त्यामध्ये काय व्हायचं की आपण जी एनर्जी त्याला प्रोव्हाइड करायचो ती एनर्जी 2 कामामध्ये विभागल्या जायची. जसं की लाईट पण व्हायचा आणि हीट पण व्हायचा. तो खूप गरम व्हायचा. हीटची आपल्याला गरज नव्हती. पण त्याच्यावर नंतर कुणीतरी शोध लावला, कुणीतरी समोर आलं, कुणीतरी एक क्रिएटिव्ह झालं, त्याने शोध लावला CFLचा. CFL नंतर पण शोध लागला LEDचा. सध्या आपण पाहतो की खूप कमी वॅटचे लाईट्स आहेत, ते खूप कमी एनर्जीमध्ये चालतात. तर विद्यार्थ्याने आता हे शिकण्याची गरज आहे की आपण असं नवीन काय शोधून काढू शकतो. जसे जुन्या काळातले जे टेलिव्हिजन्स होते खूप मोठे होते, आता ते नाही आहेत, फ्लॅट आहेत, LED आहेत. अशा प्रकारचं काही आपण करू शकतो का, नवीन शोधू शकतो का. जनरली गोष्ट अशी आहे की शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते ही गोष्ट आता पालकांनी समजून घ्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जगाला कशाची गरज आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. मेडिकल प्रत्येक जण तर डॉक्टर बनू शकणार नाही, लिमिटेड सीट्स आहेत. प्रत्येक जण IIT ला जाऊ शकणार नाही, लिमिटेड सीट्स आहेत. IIT ला गेला म्हणजेच तो सायंटिस्ट होईल अशातला एक प्रकार नाही. आपण बघतो की घरी बसूनही लोकांनी भरपूर शोध लावलेले आहेत. तर तुम्ही करायचं असलं तर तुम्ही कुठेही बसून काहीही करू शकता. आणि पालकांना हे समजून घ्यावं लागेल की तो नीट झाला किंवा JEE झाला किंवा डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला तरच तो मोठा झाला अशातला प्रकार नाही आहे. मोठं होण्यासारखं खूप काही आहे, पण आपण त्यात कुठेतरी कमी पडतो आहे. पालकही, विद्यार्थीही, शिक्षकही, सर्वांनाच कुठेतरी आता एक स्वतःचं अपडेटेड व्हर्जन तयार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरे सर, तुम्ही जे सांगितलं ना, पण त्याच्यात एक गोष्ट अधोरेखित मला करावी वाटतं. तुम्ही जे काही उदाहरणं दिले ते शेवटी सायन्स आणि इंजिनिअरिंगलाच एन्डॉर्स करतायत. तर अपेक्षा अशी आहे की निश्चितच तुम्ही जर आता ही जनजागृती होतीये आणि तुम्ही सुद्धा या बाबतीत सजग आहात, तर निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत विविध अभ्यासक्रम जातील, त्याच्याबद्दल ते अवेअर होतील. हे आम्हाला आता एक शाश्वती मिळते आहे तुमच्याकडून. आणि जे पालक आपला पूर्ण विद्यार्थ्याचं करिअर त्याचं ओझं तुमच्या अंगावर टाकतात, ते तुम्ही समर्थपणे ट्रेनिंग आणि नवीन गोष्टी अडॉप्ट करून पेलायला तयार राहाल याबद्दलही आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि निश्चितच हा वेळ आहे, तुम्ही एकत्र झालेला आहात, ही खूप चांगली गोष्ट, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण हीच वेळ आहे की जेव्हा आपल्याला अंग झटकून नव्या गोष्टींसाठी, नव्या चॅलेंजेससाठी, नव्या आव्हानांसाठी आपल्याला उभं राहायचंय. आणि आम्हाला एक शिक्षण संस्था म्हणून, एक विद्यापीठ म्हणून निश्चितच तुमच्यासोबत काम करायला आवडेल. आणि एक गोष्ट तुम्ही म्हणाले होते की विद्यार्थ्यांना हे दाखवण्यासाठी आमच्याजवळ एक लिमिटेड रिसोर्सेस आहेत की नवीन काय काय आहे. तर यासाठी मी तुम्हाला आमच्या संस्थेच्या वतीने, MGM युनिव्हर्सिटीच्या वतीने एक आश्वासन देतो. तुम्ही केव्हाही तुमच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे घेऊन या. आमच्याकडे खूप काहीसं आमच्या
विश्वस्तांनी उपलब्धता करून ठेवलेल्या सोयी करून ठेवलेल्या आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांचं नॉलेज अपडेट करण्यासाठी आणि नवी दृष्टिकोन देण्यासाठी नवी दृष्टी देण्यासाठी निश्चित समर्थ आहे. हा सर एक मुद्दा थोडासा अधोरेखित करायचा वाटतं मला इथे हा की पालकांनी देखील थोडंसं मुलांच्या मागे फोर्सफुली लागू नये की मी म्हणतो तेच कर असं म्हणू नये. त्यासाठी एक उदाहरण सांगतो. माझे एक ते हायकोर्टात एक नामांकित वकील मित्र आहेत. हा. मला त्यांनी चहा प्यायला एक दिवस घरी नेलं आणि त्यांचा एक मुलगा 6th स्टँडर्डमध्ये शिकतो. आणि त्याने सांगितलं की समथिंग सर आहेत, त्याचा असा परिचय करून दिला आणि तो मुलगा काहीही न विचारता लगेच बोलायला सुरुवात केली त्या मुलाने. म्हणलं सर माझे हे वडील मला फोर्स करतायत मी लॉकडे वळावं, पण माझा इंटरेस्ट 6th स्टँडर्ड मधला मुलगा तो बॉटनीमध्ये आहे, मला बॉटनीमध्ये काम करायचंय आणि मला बिलकुल लॉयर बनायचं नाहीये. म्हणजे हे एवढं विशेष वाटतं की आपण म्हणतो ना की नाही जागृती आहे पण आपण त्याला योग्य दिशा द्यायला कमी पडतोय. पालक असेल, टीचर असेल किंवा समाज असेल. म्हणजे पालकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांचं करिअर केवळ त्यांच्या त्या प्रोफेशनमध्ये विविक्षित प्रोफेशनमध्ये नसून त्याच्या आवडीमध्ये पण त्या बॉटनी सारखा विषय आपण म्हणतो त्या बॉटनीला सुद्धा आपण एक वेगळं डायमेन्शन आज द्यायला पाहिजे आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांना त्याच्यातही चांगलं करिअर करता येईल. आणि मला वाटतं आता खूप त्याच्यामध्ये बदल घडत आहेत त्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आणि असे बरेच उदाहरणं आहेत सर तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे. फोर्स का केला जातो ह्याच्यावरही आपण विचार करायला पाहिजे कारण त्यांचाही काही चुकीचा हेतूही नसतो आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा काही वेळेस हट्ट असतो, ब्लाइंड हट्ट असतो एखादा. त्यामुळे आपली दोघांचीही जबाबदारी ही बनते की विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही आता समुपदेशनाची आपल्याकडून गरज आहे. आपण थोडंसं त्याच्याशी डिस्कस केलंच पाहिजे. आता तर तुम्ही पूर्ण वेल इक्विप्ड आहात, संघटना आहे तुमची आणि असोसिएशन असल्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीने चांगलं उत्तर देऊ शकाल. सर खरं तर ह्या गप्पा अजून आपल्याला पुढे नेता आल्या असत्या पण वेळेचा आपल्याला एक छोटासा अडथळा येतोय त्यामुळे आपल्याला आज इथंच थांबावं लागेल. बांडे सर आणि काजळे सर तुम्ही इथे आलात आणि शिक्षणावर बोलू काही या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमच्याही काही प्रश्नांची सद्यस्थितीबद्दल शिक्षणाच्या यावर आपण चर्चा करू शकलो. या चर्चेचं फलित म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यातून योग्य तो बोध घ्यावा आणि आपल्या करिअरला योग्य ती दिशा द्यावी असं आम्हाला वाटतं. तुम्ही दोघंही इथे आलात, मनसोक्त गप्पा मारल्या आहात आणि तुमच्या प्रश्नांबद्दल आणि तुमच्या कर्तृत्वाबद्दलही तुम्ही आम्हाला थोडंसं अवगत केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि MGM 90.8 FM या महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटीच्या रेडिओ चॅनलच्या वतीने ही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं धन्यवाद. थँक्यू.